Hello everyone. In the previous lecture, we saw the initial value problem for second order equations. Okay. Then we saw the existence theorem. Okay, for initial value problem. Okay. नेक्स्ट आपण काही रिझल्ट पाहिले होते पहा, जे आपल्याला नेक्स्ट थेरमसाठी यूज होतील. ओके. सो ते रिझल्ट्स काय होते आपले? रिझल्ट्स काय होते पहा. जर आपल्याकडे सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असेल आणि फाय जर त्याचं सोल्युशन असेल तर नॉर्म फाय एक्स आपण कसा लिहितो? ओके. सो नॉर्म म्हणजे काय आहे तर लेंथ ऑफ वेक्टर. ओके. सो नॉर्म फाय एक्स कसा डिफाईन करतो आपण? मॉड ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर. ओके. सो होल ब्रॅकेट रेस टू हाफ म्हणजेच काय तर स्क्वेअर रूट ऑफ मॉड फाय एक्स स्क्वेअर प्लस मॉड फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर. ओके. अँड आणखी एक आपण रिझल्ट काय? The sides of L operator will be measured by k is equals to 1 plus mod a1 plus mod a2. Okay. And third आपण काय रिझल्ट पाहिला? 2 times mod b into mod c is always less than equals to mod b square plus mod c square. ओके. तर हे आपण 3 रिझल्ट पाहिले होते पहा. नेक्स्ट आपण थेरमचं स्टेटमेंट पाहिलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. तर थेरम काय होता बघा आपला? Let phi be any solution of L of y is equals to y double dash plus a1 y dash plus a2 y is equals to 0 on an interval I containing a point x naught. Then for all x in I, norm phi x lies between these two values. So values काय आहेत पहा. Now norm phi x naught e raised to minus k mod x minus x naught and norm phi x naught e raised to k into mod x minus x naught. Okay. Where phi of x is equals to square root of mod phi x square plus mod phi dash x square. ओके. आणि k काय आपला? k is equals to 1 plus mod a1 plus mod a2. ओके. सो आपण हा थेरम प्रूव्ह करणार आहे. ओके. तर पाहूया आपण हा थेरम कसा प्रूव्ह करायचा ते. ओके. सो फर्स्ट आपण काय कन्सिडर करणार आहे प्रूफ पाहूया आपण. लेट यू एक्स इज इक्वल्स टू नॉर्म फाय ऑफ एक्स स्क्वेअर. ओके. तर हे आपण एक कन्सिडर करणार आहे. यू एक्स इज इक्वल्स टू नॉर्म फाय ऑफ एक्स स्क्वेअर. ओके. ओके. पण आपल्याला काय माहीत आहे पहा, नॉर्म फाय ऑफ एक्स स्क्वेअर आपला कसा आहे? नॉर्म फाय ऑफ एक्स स्क्वेअर काय येईल याच्यावरून? तर इकडे स्क्वेअर रूट आहे तर आपण स्क्वेअर करू दोन्ही साईडचा. तर नॉर्म फाय ऑफ एक्स स्क्वेअर काय येईल आपला? नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू मॉड फाय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस मॉड फाय डॅश ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मॉड फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर. ओके. सो जस्ट सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू फॉर नॉर्म फाय ऑफ एक्स स्क्वेअर. ओके. सो यू ऑफ एक्स काय होईल आपला? यू ऑफ एक्स इज इक्वल्स टू मॉड फाय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस मॉड फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर. ओके. ओके. तर तुम्ही कॉम्प्लेक्स नंबरमध्ये कन्सेप्ट पाहिली आहे पहा. काय आहे ती? तर आपण झेड जर आपला कॉम्प्लेक्स नंबर असेल तर मॉड झेड स्क्वेअर काय असतो? झेड इंटू झेड बार. ओके. वेअर झेड बार इज ए कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ झेड. ओके. तर हे तुम्ही पाहिलं आहे पहा. तर याच्यावरून काय म्हणाल आपण? मॉड ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर काय येईल? फाय ऑफ एक्स इंटू फाय ऑफ एक्सचा बार. ओके. सो सिमिलरली फॉर फाय डॅश ऑफ एक्स. सो आपला यू एक्स काय होईल? यू ऑफ एक्स इज इक्वल्स टू फाय ऑफ एक्स इंटू फाय ऑफ एक्स बार प्लस फाय डॅश ऑफ एक्स पण सिमिलरली आपण तसंच देणार आहे. फाय डॅश एक्स इंटू फाय डॅश ऑफ एक्स बार. ओके. सो आपला हा यू ऑफ एक्स झाला आहे. नेक्स्ट काय करणार आहे आपण? याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार आहे. ओके.
डेरिव्हेटिव्ह काय येईल आपलं, डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया आपण यू डॅश ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू, फर्स्ट आपण हे कॉन्स्टंट पकडू, तर याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल फाय डॅश ऑफ एक्स बार प्लस फाय डॅश ऑफ एक्स इंटू ही टर्म आपली पण तशीच कॉन्स्टंट प्लस सिमिलरली याच्यासाठी काय होईल फाय डॅश ऑफ एक्स सॉरी फाय डबल डॅश ऑफ एक्स इंटू सेकंड टर्म आहे अशी ठेवू प्लस सिमिलरली फाय डॅश ऑफ एक्स इंटू फाय डबल डॅश ऑफ एक्स बार. ओके, सो हे आपण यू ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. व्हॉट इज दॅट यू डॅश ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू फाय ऑफ एक्स इंटू फाय डॅश ऑफ एक्स बार प्लस फाय डॅश ऑफ एक्स इंटू फाय ऑफ एक्स बार, फाय डॅश ऑफ एक्स इंटू फाय डॅश ऑफ एक्स बार. ओके, सॉरी फाय ऑफ एक्स बार येईल. सिमिलरली फाय डॅश ऑफ एक्ससाठी काय येईल फाय डबल डॅश एक्स इंटू फाय डॅश ऑफ एक्स बार अँड फाय डॅश ऑफ एक्स इंटू फाय डबल डॅश ऑफ एक्स बार. ओके, तर हे झालं आपलं डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट काय करणार आहे पहा आपण या इक्वेशनच्या दोन्ही साईडला आपण मॉड घेऊ. ओके, सो काय येईल मॉड ऑफ यू डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू दिस ओल्ड टर्म विच टेकन इन मॉड विच इज इक्वल्स टू फाय ऑफ एक्स इंटू फाय डॅश ऑफ एक्स बार प्लस फाय डॅश ऑफ एक्स फाय ऑफ एक्स बार प्लस फाय डबल डॅश ऑफ एक्स फाय डॅश ऑफ एक्स बार प्लस फाय डॅश एक्स फाय डबल डॅश ऑफ एक्स होल बार. ओके, तर ही होल टर्म आपण मॉडमध्ये घेतली. ओके, सो जर आपण हे मॉड प्रत्येक टर्मसाठी सेपरेट केलं तर आपल्याला इथे लेस दॅन इक्वॅलिटी भेटते. ओके, सो यू डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू, कारण आपण ते ॲडिशनवर ट्रायंगल इनइक्वॅलिटी माहिती आहे पहा आपल्याला, इट इज काय आहे आपली ट्रायंगल इनइक्वॅलिटी इफ Z1 प्लस Z2 आपल्याकडे मॉड असेल तर तो आपण कसा लिहितो लेस दॅन इक्वल्स टू मॉड Z1 प्लस मॉड Z2. ओके, सिमिलरली इथं आपण हे इथे सेपरेट करू मॉड काय येईल मॉड फाय ऑफ एक्स फाय डॅश ऑफ एक्स बार प्लस फाय डॅश ऑफ मॉड फाय डॅश ऑफ एक्स फाय बार एक्स प्लस फाय डबल डॅश ऑफ एक्स बार फाय डॅश ऑफ एक्स बारचा मॉड मॉडमध्ये हे सर्व प्लस फाय डॅश ऑफ एक्स इंटू फाय डबल डॅश ऑफ एक्स बार. ओके, सो आपण मॉड सेपरेट केलं सर्व टर्मसाठी. देन अगेन इथं आपल्याला दोन टर्म्स आहेत पहा, तर यांना पण आपण सेपरेट मॉड करू, तर त्यावेळी पण आपल्याला लेस दॅन इक्वॅलिटी भेटेल. सो सेपरेट फॉर ऑल दी टर्म्स. ओके, विच इम्प्लाइज दॅट मॉड ऑफ यू डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू मॉड फाय एक्स इंटू मॉड फाय डॅश ऑफ एक्स बार प्लस मॉड फाय डॅश ऑफ एक्स इंटू फाय ऑफ एक्स बार मॉड प्लस मॉड फाय डबल डॅश ऑफ एक्स इंटू मॉड फाय डॅश ऑफ एक्स बार प्लस फाय डॅश ऑफ एक्स बार मॉड इंटू फाय डबल डॅश ऑफ एक्स बार इंटू मॉड त्याचा. ओके, देन आपल्याला आणखी एक कन्सेप्ट माहीत आहे पहा, जर आपला झेड हा कॉम्प्लेक्स नंबर असेल ओके तर त्याचा आपण कॉन्जुगेट कसा घेतो कॉम्प्लेक्स हा झेड बार असतो. ओके, आणि जर आपण त्याची लेंथ फाइंड केली तर ती दोन्हीची लेंथ ही आपल्याला सेम भेटते. म्हणजेच काय तर मॉड ऑफ झेड आणि मॉड ऑफ झेड बार these two values are same. Okay, so use this result
यूज दिस रिझल्ट फॉर दिस. सो होल बार इथून सगळीकडून निघून जाईल सर्व टर्म्सचा, कारण मॉड हा झेडचा मॉड आणि झेड बारचा मॉड हा नेहमी सेम असतो. ओके. सो यू डॅश ऑफ एक्स काय होईल आपला, मॉड फाय ऑफ एक्स इंटू मॉड फाय डॅश ऑफ एक्स. ओके. सो बार निघून जातील सर्व इथले, कारण त्यांचा मॉड झेड आणि मॉड झेड बार हे दोन्ही सेम आहेत. ओके. सो प्लस मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स इंटू मॉड फाय ऑफ एक्स प्लस मॉड फाय डॅश ऑफ एक्स इंटू मॉड फाय डॅश ऑफ एक्स प्लस मॉड फाय डॅश ऑफ एक्स इंटू मॉड ऑफ फाय डबल डॅश ऑफ एक्स. ओके. तर पहा इथं आपल्याला दोन टर्म्स सारख्या भेटतात आणि खाली पण दोन टर्म्स सारख्या भेटतात. सो 2 टाइम्स येईल ना, त्या 2 टाइम्स मॉड फाय ऑफ एक्स इंटू मॉड फाय डॅश ऑफ एक्स. सिमिलरली या दोन टर्म्ससाठी 2 टाइम्स मॉड फाय डॅश ऑफ एक्स इंटू मॉड ऑफ फाय डबल डॅश ऑफ एक्स. ओके. सो हे आपल्याला कसं भेटलं, हे मॉड ऑफ यू डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू 2 टाइम्स मॉड फाय ऑफ एक्स इंटू मॉड फाय डॅश ऑफ एक्स प्लस 2 टाइम्स मॉड फाय डॅश ऑफ एक्स इंटू मॉड फाय डबल डॅश ऑफ एक्स. ओके. सो नेक्स्ट काय करणार आहे आपण, आपल्याला काय माहीत आहे पहा, हे सोल्युशन आहे की दिलेल्या सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनचं. ओके. सो काय होईल, सिन्स फाय बी द सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन, सो फाय सॅटिस्फाय दिस इक्वेशन. ओके. तर आपलं लिनियर सेकंड ऑर्डर डिफरन्शियल काय आहे, एल ऑफ वाय इज इक्वल्स टू वाय डबल डॅश प्लस a1y प्लस a2. ओके. सो फाय हे सोल्युशन आहे, म्हणजेच a2y इज इक्वल्स टू 0 हे आपलं सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आहे. तर ते फाय हे सोल्युशन आहे. सो फाय सॅटिस्फाय दिस इक्वेशन. ओके. सो काय येईल, एल ऑफ फाय इज इक्वल्स टू 0 विच मीन्स फाय डबल डॅश प्लस a1 फाय प्लस a2 फाय, a2 इज इक्वल्स टू 0, a2 फाय इज इक्वल्स टू 0 फाय डॅश इथं. ओके. तर याच्यावरून आपण फाय डॅशची टर्म फाइंड करणार आहे. तर ती काय येईल, फाय डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू मायनस a1 फाय डॅश ऑफ एक्स मायनस a2 फाय ऑफ एक्स. ओके. सो आपल्याला यू डॅश एक्स इज इक्वल्स टू काय भेटलेला, मॉड ऑफ यू डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू 2 टाइम मॉड फाय एक्स इंटू मॉड फाय डॅश ऑफ एक्स प्लस 2 टाइम्स मॉड फाय डॅश ऑफ एक्स इंटू मॉड फाय डबल डॅश ऑफ एक्स. सो दिस सबस्टिट्यूट मॉड फाय डबल डॅश एक्स इंटू दिस इक्वेशन. ओके. तर काय भेटेल आपल्याला, यू डॅश ऑफ एक्समध्ये आपण जर पुट केलं तर मॉड ऑफ यू डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू 2 टाइम्स मॉड फाय ऑफ एक्स इंटू मॉड फाय डॅश ऑफ एक्स. ओके. प्लस 2 टाइम्स मॉड फाय ऑफ एक्स आणि काय आहे आपलं सेकंड. ओके. सो फर्स्ट आपण काय करूया, फाय डॅश ऑफ एक्सचं आपण जर मॉड घेतलं, जर आपण त्याचं मॉड घेतलं तर काय येईल, मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू मॉड a1 फाय डॅश ऑफ एक्स प्लस मॉड a2 फाय ऑफ एक्सचा मॉड. ओके. तर हे कसं भेटेल आपल्याला, पण पाहिलं पहा मग अशी ही लेस दॅन इक्वेलिटी काय येते, कारण आपण ट्रायंगल इनइक्वेलिटी आपली काय आहे, मॉड ऑफ z1 प्लस z2 इज ऑलवेज लेस दॅन इक्वल्स टू मॉड z1 प्लस मॉड z2. ओके. सो इथं निगेटिव्ह साईन निघून जाईल आणि होल टर्म्सना सर्व टर्म्सना मॉड येईल. ओके.
सो आपल्याकडे काय येतं मॉड फाय डबल डॅश एक्स आहे. सो सबस्टिट्यूट दिस टर्म ॲज ए फॉर ए मॉड फाय डबल डॅश एक्स. ओके, सो इथं काय येईल आपल्याला ब्रॅकेटमध्ये मॉड A1 फाय डॅश ऑफ एक्स प्लस मॉड A2 फाय ऑफ एक्स. ओके, जर आपण ते सॉल्व केलं तर काय येईल आपल्याला 2 टाइम्स मॉड ऑफ फाय ऑफ एक्स इंटू फाय डॅश ऑफ एक्स प्लस 2 टाइम्स मॉड A1 मॉड फाय ऑफ एक्स इंटू मॉड फाय डॅश ऑफ एक्स प्लस 2 टाइम्स मॉड ऑफ फाय ऑफ एक्स. इथं मॉड ऑफ फाय ऑफ एक्स इंटू मॉड ऑफ फाय ऑफ एक्स काय येईल मॉड ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर आणि A2ची टर्म राहील इथे सॉरी प्लस 2 टाइम्स मॉड A2. ओके ओके, तर आपण काय केलं पहा, फाय आपली सेकंड ऑर्डर लिनियर डिफरेन्शियल इक्वेशन सॅटिस्फाय करेल. सो फाय आपण इथं सबस्टिट्यूट केलं याच्यामध्ये. तर आपल्याला त्यावरून काय भेटलं फाय डबल डॅश प्लस A1 फाय डॅश प्लस A2 फाय इज इक्वल्स टू 0. सो आपण याच्यावरून फाय डबल डॅश एक्स इज इक्वल्स टू फाइंड केलं आणि त्याचा मॉड घेतला. ओके, सो इथून निगेटिव्ह साईन निघून जाईल आणि मॉड फाय डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू मॉड A1 इंटू मॉड फाय डॅश ऑफ एक्स प्लस मॉड A2 इंटू मॉड फाय ऑफ एक्स. ओके, सो देन आपण काय केलं मॉड फाय डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली कोणत्या इक्वेशनमध्ये तर मॉड यू डॅश ऑफ एक्स. ओके, विच वी हॅव फाइंड ऑलरेडी. ओके, तर हे आपण सबस्टिट्यूट केलं इथं तर आपल्याला हे भेटलं आहे. ओके, सो ह्या दोन टर्ममधून पहा काय कॉमन निघते 2 कॉमन निघेल आणि मॉड फाय ऑफ एक्स आणि फाय डॅश ऑफ एक्स कॉमन निघेल. ओके, सो काय येईल आपल्याकडे लेस दॅन इक्वल्स टू 2 टाइम्स मॉड फाय ऑफ एक्स इंटू मॉड फाय डॅश ऑफ एक्स आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील आपल्याकडे 1 प्लस मॉड A1. ओके, ओके, सो हे ब्रॅकेटमध्ये राहील आपल्याकडे. ओके, तर थोडी आपली मिस्टेक झाली पहा. सेकंड टर्ममध्ये आपलं कसं होतं यू डॅश ऑफ एक्समध्ये 2 टाइम्स मॉड फाय डॅश ऑफ एक्स इंटू मॉड फाय डबल डॅश ऑफ एक्स. ओके, तर आपण इथं फाय ऑफ एक्स घेतले तर ते फाय डॅश ऑफ एक्स आहे. ओके, तर इथं फाय डॅश ऑफ एक्स येईल देन वी मल्टिप्लाय देन इथं फाय डॅश ऑफ एक्स इंटू फाय डॅश ऑफ एक्स. सो होल ब्रॅकेट स्क्वेअर येईल इथे, ही टर्म नाही ना इथे. ओके, प्लस 2 टाइम्स मॉड A2 मॉड फाय ऑफ एक्स इंटू मॉड फाय डॅश ऑफ एक्स. ओके, तर असं येईल आपल्याला इथे. ओके, तर ह्या दोन टर्ममधून काय कॉमन येईल 2 इंटू मॉड फाय ऑफ एक्स आणि मॉड फाय डॅश ऑफ एक्स कॉमन येईल. ओके, या दोन टर्ममधून दिस टर्म अँड दिस टर्म. देन ब्रॅकेटमध्ये काय राहील आपल्याला 1 प्लस मॉड A2. ओके, प्लस ही आहे टर्म अशी लिहू आपण 2 टाइम्स मॉड A1 मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स ब्रॅकेट्स मॉड स्क्वेअर. ओके, तर पहा काय केलं आपण जस्ट सबस्टिट्यूट फाय डबल डॅशची व्हॅल्यू इथं आपण सबस्टिट्यूट केली तर ती काय होती मॉड A1 इंटू मॉड फाय डॅश ऑफ एक्स प्लस मॉड A2 इंटू मॉड ऑफ फाय ऑफ एक्स. ओके, सो देन मल्टिप्लाय 2 इंटू मॉड फाय डॅश ऑफ एक्स टू धिस टर्म विच इज 2 इंटू मॉड A1. ओके, सो फाय डॅश ऑफ एक्स आणि फाय डॅश ऑफ एक्स आहे सो होल ऑफ फाय डॅश ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर होईल मॉड स्क्वेअर होईल प्लस दिस टर्म 2 इंटू मॉड A2 मॉड ऑफ फाय ऑफ एक्स इंटू मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स. ओके,
2 इंटू मॉड A2 मॉड फाय ऑफ एक्स इंटू मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स. ओके, तर या दोन टर्ममधून आपण काय कॉमन घेतलं, 2 टाइम्स मॉड फाय ऑफ एक्स इंटू मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स. तर ब्रॅकेटमध्ये काय राहील आपल्याकडे 1 प्लस मॉड A2 राहील प्लस 2 इंटू मॉड A1 मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, सो नेक्स्ट काय करणार आहे पहा आपण. जर आपण b इज इक्वल्स टू फाय ऑफ एक्स घेतलं आणि c इज इक्वल्स टू फाय डॅश ऑफ एक्स कन्सिडर केला. ओके, काय इफ b इज इक्वल्स टू फाय ऑफ एक्स आणि c इज इक्वल्स टू फाय डॅश ऑफ एक्स, तर आपण एक रिझल्ट पाहिला होता पहा. व्हॉट इज दॅट, 2 टाइम्स मॉड b मॉड c इज लेस दॅन इक्वल्स टू मॉड b स्क्वेअर प्लस मॉड c स्क्वेअर. ओके, सो इथं आपल्याकडे बी आणि सी काय आहेत, फाय ऑफ एक्स आणि फाय डॅश ऑफ एक्स आहे. आणि आपल्याकडे काय आहे 2 टाइम्स मॉड फाय ऑफ एक्स इंटू मॉड फाय डॅश ऑफ एक्स पण आहे. सो तर ही टर्म काय होईल आपली, दिस टर्म्स इम्प्लाइज मॉड ऑफ यू डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू, इथं फक्त ती इनइक्वॅलिटी आपण अप्लाय करणार आहे. तर काय येईल, मॉड ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय आहे 1 प्लस मॉड A2 1 प्लस मॉड A2 प्लस सेकंड टर्म आपण तशीच ठेवणार आहे विच इज प्लस 2 टाइम्स मॉड A1 मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, तर आपण ही इनइक्वॅलिटी इथे अप्लाय केली ह्या टर्म्ससाठी. या टर्मसाठी आपण ही इनइक्वॅलिटी अप्लाय केली. व्हॉट इज दॅट, 2 टाइम्स मॉड b मॉड c इज ऑलवेज लेस दॅन इक्वल्स टू मॉड b स्क्वेअर प्लस मॉड c स्क्वेअर. ओके, हा आपण रिझल्ट पाहिला होता पहा रिझल्ट्समध्ये. सो मल्टिप्लाय दिस टर्म, दिस काय होईल आपल्याला, इज लेस दॅन इक्वल्स टू 1 प्लस मॉड A2 इंटू मॉड ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर मॉड ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस मॉड 1 प्लस मॉड A2 1 प्लस मॉड A2 मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 टाइम्स मॉड A1 फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, तर हे आपल्याला याच्यावरून भेटलेलं आहे. ओके ओके, सो नेक्स्ट काय करणार आहे आपण पहा. या दोन टर्म्स सेम आहेत, सेम म्हणजे त्याच्यामध्ये कॉमन काय आहे तर फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, सो आपण हा कॉमन घेणार आहे. तर काय येईल आपल्याकडे लेस दॅन इक्वल्स टू 1 प्लस मॉड A2 फाय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस काय राहील ब्रॅकेटमध्ये 1 प्लस मॉड A2 मायनस 2 मॉड A1 प्लस 2 मॉड A1 इंटू मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, तर हे राहील आपल्याकडे. ओके, सो नेक्स्ट काय करणार आहे पहा आपण. आपल्याकडे के कॉन्स्टंट कसा आहे म्हणजे साईज ऑफ के काय आहे तर के इज इक्वल्स टू 1 प्लस मॉड A1 प्लस A2. ओके, सो तर ती टर्म भेटण्यासाठी आपण या टर्ममध्ये मॉड A1 ॲड करणार आहे आणि यातून मॉड A1 सबस्ट्रॅक्ट करणार आहे. ओके, कारण आपली ग्रेटर दॅन इक्वॅलिटी आहे. सो आपण ह्या साईडला या साईडमधून सबस्ट्रॅक्ट किंवा ॲड केली तर टर्म काही इफेक्ट होत नाही त्याच्यावर, म्हणजे तो इफेक्ट हा निग्लिजिबल असेल. म्हणजे काय करणार आपण 1 प्लस मॉड A1 प्लस मॉड A2 मॉड ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस मॉड A1 म्हणजे इथून आपण सबस्ट्रॅक्ट करणार आहे A1ची टर्म आहे मॉड A2 फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, हे राहील आपल्याकडे.
नेक्स्ट काय करणार आहे आपण 2ने मल्टिप्लाय करणार आहे दोन्ही साईडला. ओके, सो त्याचाही काही इफेक्ट होत नाही कारण ही ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू साईड आहे. ओके, सो या दोन टर्ममधून कॉमन घेतली ही टर्म 2 टाइम्स मॉड ऑफ 1 प्लस मॉड नाही 1 प्लस मॉड A1 प्लस मॉड A2 ब्रॅकेटमध्ये काय राहील आपल्याकडे मॉड ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, पण ही टर्म म्हणजेच काय आहे आपली पाहिलं होतं पहा आपण काय होती ही टर्म आपली नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, तर आपण ती स्टार्टिंगलाच पाहिली होती पहा. व्हॉट इज दॅट? ओके, व्हॉट इज दॅट? ओके, तर ती काय होती नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर इज लेस दॅन इक्वल्स टू इज इक्वल्स टू फाय ऑफ एक्स मॉड ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर इंटू प्लस मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, सो आपण तिथंच ती सबस्टिट्यूट करणार तर काय येईल आपल्याला यू डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू 2 टाइम्स 1 प्लस मॉड A1 प्लस मॉड A2 नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, पण आपण काय पाहिलं होतं पहा नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू यू एक्स आपण कन्सिडर केलं आहे पहा इथं फर्स्ट स्टार्टिंगला आपण प्रूफमध्ये यू ऑफ एक्स इज इक्वल्स टू नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, सो आपण तिथे यू ऑफ एक्स पुट करू. काय येईल आपल्याकडे हे यू डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू 2 टाइम्स 1 प्लस मॉड A1 प्लस मॉड A2 इंटू यू ऑफ एक्स. ओके ओके, आणि ह्या टर्मला आपण के असं सबस्टिट्यूट करू विच इज साईज ऑफ ऑपरेटर एल 2k यू ऑफ एक्स वेअर के इज इक्वल्स टू 1 प्लस मॉड A1 प्लस मॉड A2. ओके, सॉरी हे मॉड यू ऑफ एक्स आहे आपले मॉड यू डॅश ऑफ एक्स आहे. ओके, सो नेक्स्ट काय करणार आहे आपण म्हणजे हे आपण कसं लिहू शकतो दिस इज इक्विव्हॅलंट टू इनइक्वॅलिटीमध्ये -2k यू ऑफ एक्स विच इज लेस दॅन इक्वल्स टू यू डॅश ऑफ एक्स म्हणजे आपण मॉड इथून काढून टाकलं तर आपल्याला अशी टर्म शिल्लक राहील 2k यू ऑफ एक्स. ओके, तरी आपल्याला एक इनइक्वॅलिटी भेटली तर याला आपण ए मानू. ओके ओके ओके, तर आपण फर्स्ट काय कन्सिडर करणार आहे तर राईट हँड साइड ऑफ ए. ओके, कन्सिडर दी राईट साइड ऑफ इक्वेशन ए आणि ती सॉल्व करणार आहे. ओके, तर काय येईल यू डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू 2k यू ऑफ एक्स. ओके, तर हे काय आहे पहा आपलं फर्स्ट ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. ओके, तर ते आपण सॉल्व कसं करतो सॉल्व करण्याची मेथड आपल्याला माहीत आहे आपण इथे सॉल्व करू ते तर कसं होईल सॉल्व आपण सिंपल वेने सॉल्व करू यू डॅश ऑफ एक्स डिवाइड बाय यू ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू 2k. ओके, then we integrate this equation by x between the limits x naught to x. Okay, u dash of x divided by u of x dx less than equal to x naught to x 2k times dx. Okay okay where x is greater than equals to x greater than x naught. Okay, x greater than x naught. देन आपण हे जर सॉल्व केलं तर याचं डेरिव्हेटिव्ह याचं इंटिग्रेशन काय येईल ln ऑफ यू एक्स. ओके, बिटवीन द लिमिट्स x नॉट टू x. ओके, विच इज लेस दॅन इक्वल्स टू 2k x फ्रॉम x नॉट टू x. ओके, then if we substitute this value
ओके, फर्स्ट आपण अप्पर लिमिट पुट करणार विच इज ln ऑफ u ऑफ x मायनस ln ऑफ u ऑफ x नॉट, देन लोअर लिमिट पुट केल्यावर ln ऑफ u ऑफ x नॉट येईल विच इज लेस दॅन इक्वल्स टू 2k x मायनस x नॉट. ओके ओके, तर आपल्याकडे हे असं आलं. देन हे आपण कसं लिहू शकतो, ln ऑफ a मायनस ln ऑफ b असेल तर ln ऑफ a अपॉन b असेल. ओके, सो ln ऑफ ux अपॉन u ऑफ x नॉट विच इज लेस दॅन इक्वल्स टू 2k x मायनस x नॉट. ओके, सो ln जर इकडं आपण या साईडला घेतले तर e रेस टू एक्स ई रेस टूमध्ये कन्वर्ट होईल, त्याचा इनवर्स ई रेस टू आहे. सो u ऑफ x डिवाइड बाय u ऑफ x नॉट इज लेस दॅन इक्वल टू e रेस टू 2k टाइम्स x मायनस x नॉट. ओके, सो u ऑफ x काय येईल आपला इज लेस दॅन इक्वल्स टू u ऑफ x नॉट इंटू e रेस टू 2k टाइम्स x मायनस x नॉट. ओके, तर हे आपल्याला भेटलं याच्यावरून. पण आपण काय आपण u ऑफ x काय घेतला आहे तर नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर. सो सबस्टिट्यूट u ऑफ x इज इक्वल टू नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू नॉर्म फाय ऑफ एक्स स्क्वेअर इज लेस दॅन, इथे यू ऑफ एक्स नॉट आहे, हा पण काय येईल नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स नॉट स्क्वेअर इंटू ई रेस टू 2k एक्स मायनस एक्स नॉट. ओके, आणि जर आपण इथं स्क्वेअर काढून टाकला तर काय येईल नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू नॉर्म फाय ऑफ एक्स नॉट, इथून पण 2 निघून जाईल, काय येईल ई इंटू ई रेस टू के इंटू एक्स मायनस एक्स नॉट. ओके, तर ह्याला आपलं, तर हे आपली काय पहा आपल्या रिझल्टमध्ये म्हणजे आपला जो थेरम आहे त्यातील राईट साईड आली. ओके ओके, फॉर एक्स ग्रेटर दॅन एक्स नॉट. सिमिलरली आपण ह्या इक्वेशन ए मधील जर आपण लेफ्ट इनइक्वेलिटी कन्सिडर केली, ओके, ही जर लेफ्ट इनइक्वेलिटी कन्सिडर केली तर काय येईल ते पाहू आपण. लेफ्ट इनइक्वेलिटी काय आपली मायनस 2k u ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू u डॅश ऑफ एक्स आहे. ओके, सो आपण जर लेफ्ट इनइक्वेलिटी सॉल्व केली सिमिलरली वेने, ओके, तर काय येईल मायनस 2k इज लेस दॅन इक्वल्स टू u डॅश ऑफ एक्स डिवाइड बाय u ऑफ एक्स. ओके, आणि आपण जर इंटिग्रेशन घेतलं विथ रिस्पेक्ट टू एक्स फ्रॉम दी लिमिट्स बिटवीन दी लिमिट्स एक्स नॉट टू एक्स तर काय येईल एक्स नॉट टू एक्स minus 2k dx is less than equals to x naught to x u dash of x divided by u of x dx. ओके, where x greater than x naught. ओके, तर आपण या कंडिशनमध्ये पाहतोय पहा सर्व जिथे x नॉट हा x हा ग्रेटर दॅन x नॉट आहे. ओके ओके, जर आपण हे सॉल्व केलं तर काय येईल मायनस 2k टाइम्स x मायनस x नॉट इज लेस दॅन इक्वल्स टू काय येईल याचं इंटिग्रेशन ln ऑफ u ऑफ एक्स डायरेक्ट आपण सबस्टिट्यूट करून घेऊ जसं आपण मागच्या मेथडमध्ये मागे पाहिलं होतं तसं u ऑफ एक्स नॉट. ओके, हे आलं त्याचं डेरिव्हेटिव्ह. ln ऑफ u ऑफ एक्स घेऊ आपण फर्स्ट एक्स नॉट टू एक्स देन मायनस 2k x minus x naught is less than equals to ln u of x minus ln of u of x naught. ओके ओके, जर काय येईल नेक्स्ट मायनस 2k x minus x naught is less than equals to ln of u of x divided by u of x naught. ओके, देन ln आपण इकडे या साईडला घेतला तर काय होईल e रेस टू मायनस 2k x minus x naught is less than equals to u of x divided by u of x naught. Okay, which implies u of x naught into e raised to minus 2k x minus x naught is less than equals to u of x. पण आपला u of x काय आहे तर नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, तो सबस्टिट्यूट करूया आपण काय येईल
phi of x naught norm square e raised to minus 2k x minus x naught which is less than equals to norm of phi of x square. सो आपण जर स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही साईडला तर काय येईल, नॉर्म ऑफ phi of x naught e raised to minus k x minus x naught is a less than equals to norm of phi of x. ओके ओके तर आलं, आपण या इक्वेशनला आपण 1 म्हणू आणि याला 2 म्हणू. तर या दोन्हीवरून आपण काय सांगू शकतो पहा, काय सांगू शकतो याच्यावरून, नॉर्म ऑफ फ्रॉम 1 and 2 norm of phi of x naught e raised to minus k x minus x naught is less than equals to norm phi of x which is less than equals to norm phi of x naught e raised to k into x minus x naught. ओके ओके म्हणजे आपल्याला जी इनइक्वॅलिटी हवी होती ती इथे भेटलेली आहे. ओके पण आपल्या इनइक्वॅलिटीमध्ये काय होतं पहा, काय होतं आपल्या थेरममध्ये की आपल्याला काय होतं थेरममध्ये पहा, सेम रिझल्ट भेटलेला आहे आपल्याला इथे, पण इथं मॉड ऑफ एक्स मायनस एक्स नॉट आहे आणि इथे मॉड ऑफ एक्स मायनस एक्स नॉट आहे. सो तर ते कसं आलं ते पाहू आपण. आपण पहा इनइक्वॅलिटी इन केस ऑफ कोणत्या केसमध्ये पाहिली, जर एक्स ग्रेटर दॅन एक्स नॉट असेल. ओके सो सिमिलरली जर आपण एक्स लेस दॅन एक्स नॉटसाठी 2 केसेस फाइंड केल्या. ओके सो सिमिलरली फॉर एक्स लेस दॅन एक्स नॉटसाठी आपण त्या 2 केसेस फाइंड केल्या तर काय येईल आपल्याकडे इनइक्वॅलिटी, सेमच इनइक्वॅलिटी येईल, फक्त निगेटिव्ह साईन येईल त्या इनइक्वॅलिटीला. म्हणजेच काय येईल पहा आपल्याकडे, ओके म्हणजेच काय येईल आपल्याकडे, नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स नॉट म्हणजे जस्ट सबस्टिट्यूट आपण एक्स मायनस एक्स नॉट आहे तिथेच एक्स नॉट मायनस एक्स घेतले तरी हे साईन आपल्याला निगेटिव्ह निघून जाईल. तर एक्स लेस दॅन एक्स नॉटसाठी काय येईल आपली इनइक्वॅलिटी, ई रेस टू के इंटू एक्स मायनस एक्स नॉट विच इज लेस दॅन इक्वल्स टू नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स विच इज लेस दॅन इक्वल्स टू norm of phi of x naught which is e raised to minus k x minus x naught. ओके सो आपल्याला ही इनइक्वॅलिटी भेटली कोणत्या केसमध्ये, जर x लेस दॅन एक्स नॉट असेल तर. ओके तर एक्स लेस दॅन एक्स नॉटसाठी आपल्याला ही केस भेटली. ओके तर एक्स लेस दॅन एक्स नॉटसाठी आपण ही आपल्याला इनइक्वॅलिटी भेटली. ओके सो या दोन्हीवरून आपण काय सांगू शकतो, विच इम्प्लाइज दॅट नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स नॉट इंटू ई रेस टू मायनस के मॉड ऑफ एक्स मायनस एक्स नॉट इज लेस दॅन इक्वल्स टू नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स नॉट इंटू ई रेस टू मायनस सॉरी तर प्लस येईल के mod of x minus x naught which is the required inequality. ओके सो थेरम आपला इथे प्रूव्ह झालेला आहे. ओके तर आपण आणखी एकदा हा थेरम पाहू काय होता. थेरम काय होता पहा, let phi be any solution of L of y is equals to y double dash plus a1 y dash plus a2 y is equals to 0. म्हणजे फाय आपल्याकडे एक असं सोल्युशन असेल लिनियर सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन ऑन एन इंटरवल I and containing point x naught. Therefore all x in I we get this inequality where norm of phi of x lies between these two values. Okay what is that, norm of phi of x naught
into e raised to minus k mod of x minus x naught is less than equals to norm of phi of x, which is less than equals to norm of phi of x naught into e raised to mod of x minus x naught. Okay, where norm of phi of x is equals to square root of mod of phi of x square plus phi dash of x square. Okay, आणि k is equals to 1 plus mod a1 plus mod a2. ओके, तर हा आपला थेरम होता आणि आपल्याला ही इनइक्वालिटी प्रूव्ह करायची होती. ओके 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 सो आपण फर्स्ट काय कन्सिडर केलं होतं पहा, विल लेट यू ऑफ एक्स इज इक्वल्स टू नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, तर आपण फर्स्ट काय केलं होतं, यू ऑफ एक्स इक्वल्स टू नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर कन्सिडर केलं होतं. ओके ओके, हे पाहिजे आणि आपल्याला काय दिलंय, काय माहिती आहे, नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू मॉड फाय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, तर याच्यावरून आपला यू ऑफ एक्स काय आला, मॉड ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, या दोन्हीवरून आपण हे सांगू शकतो. पण आपल्याला आणखी एक रिझल्ट माहीत आहे पहा, जर आपल्याकडे झेड हा कॉम्प्लेक्स नंबर असेल तर तो आपण, तर त्याचा स्क्वेअर, तर त्याच्या मॉडचा स्क्वेअर आपण कसा लिहितो, मॉड झेड स्क्वेअर इज इक्वल्स टू झेड इंटू झेड बार. ओके, तो हाच रिझल्ट आपण इथे यूज केला आहे. ओके, तर काय येईल, मॉड ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजेच काय येईल, मॉड फाय ऑफ एक्स फाय ऑफ एक्स इंटू फाय डॅश फाय ऑफ एक्सचा बार. ओके, तर आपण यू ऑफ एक्स हा अशा पद्धतीने लिहिले, फाय ऑफ एक्स प्लस फाय ऑफ एक्स बार प्लस सिमिलरली त्या टर्मसाठी आपण पण फाय डॅश ऑफ एक्स इंटू फाय डॅश ऑफ एक्स बार. ओके, सो नेक्स्ट काय केलं आपण, या यू ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतले फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देन काय येईल आपल्याकडे, फाय ऑफ एक्स इंटू फाय डॅश ऑफ एक्स बार प्लस फाय डॅश ऑफ एक्स इंटू फाय ऑफ एक्स बार प्लस या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, फाय डबल डॅश ऑफ एक्स इंटू ही टर्म आहे तशीच, म्हणजेच फाय डॅश ऑफ एक्स बार प्लस फाय डॅश ऑफ एक्स इंटू दिस, या टर्मचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, फाय डबल डॅश ऑफ एक्स बार. ओके, देन मी काय केलं पहा, नेक्स्ट आपण ह्या होल टर्मचं मॉड घेतलं. ओके, सो टेक अ मॉड फॉर दिस इक्वेशन, वी गेट मॉड ऑफ यू डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू मॉड ऑफ दिस होल टर्म. ओके, पण आपल्याला काय माहिती आहे पहा, ट्रायंगल इनइक्वालिटीनुसार मॉड ऑफ Z1 प्लस Z2 इज लेस दॅन इक्वल्स टू मॉड Z1 प्लस मॉड Z2. ओके, सो दिस हा फॉर्म्युला यूज करून आपण मॉड सेपरेट केलं सर्व टर्मना. तर काय येईल आपल्याकडे, मॉड ऑफ यू डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू मॉड ऑफ फाय ऑफ एक्स प्लस मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स. ओके, मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स आले आपल्याला, एक्स बार प्लस मॉड ऑफ फाय ऑफ डॅश ऑफ एक्स इंटू मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स बार प्लस मॉड ऑफ फाय डबल डॅश ऑफ एक्स इंटू मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स बार प्लस फाय डॅश ऑफ एक्स मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स इंटू मॉड ऑफ फाय डबल डॅश ऑफ एक्स बार. ओके, सो हे आपल्याला इथून भेटलेलं आहे. नेक्स्ट काय केले पहा आपण, नेक्स्ट काय केलं होतं आपण, नेक्स्ट काय केलं होतं पहा आपण, आपल्याला काय माहीत आहे, मॉड ऑफ झेड इज इक्वल्स टू मॉड ऑफ झेड बार. ओके, मॉड ऑफ झेड इज इक्वल्स टू मॉड ऑफ झेड बार. सो वी टेक मॉड ऑफ फाय डॅश ऑफ बार इज इक्वल्स टू मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स. ओके, तर याच्या या टर्म आपण काय भेटलेलं आपल्याला, यू डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू मॉड फाय ऑफ एक्स इंटू मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स प्लस मॉड फाय डॅश ऑफ एक्स इंटू मॉड ऑफ फाय ऑफ एक्स प्लस या टर्मसाठी सिमिलरली मॉड ऑफ फाय डबल डॅश ऑफ एक्स इंटू मॉड फाय डॅश ऑफ एक्स प्लस मॉड फाय डॅश ऑफ एक्स इंटू मॉड ऑफ फाय डबल डॅश ऑफ एक्स. ओके, सो आपल्याला याच्यावरून काय भेटते, तर या दोन टर्म सारख्या आहेत आणि या दोन टर्मही सारख्या आहेत. सो 2 टाइम्स मॉड ऑफ फाय ऑफ एक्स
म्हणजेच काय भेटलं आपल्याला, यू डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू 2 टाइम्स मॉड फाय ऑफ एक्स, मॉड फाय डॅश ऑफ एक्स प्लस 2 टाइम्स मॉड फाय ऑफ एक्स, फाय डॅश ऑफ एक्स इंटू 2 टाइम्स इंटू फाय डबल डॅश ऑफ एक्स. ओके, सो आपल्याला हे त्याच्यावरून भेटलं होतं. नेक्स्ट काय पहा, तर हे आपल्याला इक्वेशन भेटलेलं आहे ह्याच्यावरून. तर फाय हे सोल्युशन आहे आपलं गिवन डिफरन्शियल इक्वेशन्स. ओके, सो दिस फाय सॅटिस्फाय दी लिनियर सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, विच इम्प्लाइज दॅट एल ऑफ फाय इज इक्वल्स टू 0. देन या इक्वेशन आपण काय सांगू शकतो, फाय डबल डॅश प्लस A1 फाय डॅश प्लस A2 फाय इज इक्वल्स टू 0. ओके, सो याच्यावरून फाय डबल डॅश काय येईल, फाय डबल डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू मायनस A1 फाय डॅश एक्स मायनस A2 फाय ऑफ एक्स. ओके, जर समजा आपण त्या फाय डॅश ऑफ एक्सचं मॉड घेतलं दोन्ही साईडला, तर काय भेटेल आपल्याला, मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू मॉड A1 मॉड फाय डॅश ऑफ एक्स प्लस मॉड A2 मॉड ऑफ फाय ऑफ एक्स. ओके, तर ही आपण ट्रायंगल इनइक्वालिटी यूज करून केलेलं आहे आणि तर आपल्याला लेस दॅन इक्वालिटी भेटते. ओके, सो सबस्टिट्यूट काय केलं आपण या इक्वेशनमध्ये, फाय डबल डॅश एक्स होतं ना आपल्याकडे इथे, तर त्याच्यासाठी आपण ही टर्म सबस्टिट्यूट केली. ओके, तर काय येईल आपल्याकडे, मॉड ऑफ यू डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू 2 टाइम्स मॉड फाय ऑफ एक्स इंटू मॉड फाय डॅश ऑफ एक्स प्लस 2 टाइम्स मॉड फाय डॅश ऑफ एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये आपली फाय डबल डॅश ऑफ एक्सची टर्म राहील. तर ती काय आहे, मॉड A1 मॉड फाय डॅश ऑफ एक्स प्लस मॉड A2 मॉड ऑफ फाय ऑफ एक्स. ओके, आणि जर आपण ही सॉल्व केलं म्हणजेच काय राहील आपल्याकडे, ही टर्म आहे अशी. नेक्स्ट 2 टाइम्स मॉड ऑफ A1 इंटू मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर, कारण ही टर्म रिपीटेड आहे, सो मॉड फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 टाइम्स मॉड A2 फाय ऑफ एक्स इंटू मॉड फाय डॅश ऑफ एक्स. ओके, तर या दोन टर्मवरून आपण काय सांगू शकतो, तर आपल्याला इथे कॉमन भेटते 2 टाइम्स मॉड फाय ऑफ एक्स इंटू मॉड फाय डॅश ऑफ एक्स आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील 1 प्लस मॉड A2. ओके, प्लस ही टर्म आहे अशी म्हणजेच काय 2 टाइम्स मॉड A1 इंटू मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, तर जर B इज इक्वल टू आपण फाय ऑफ एक्स घेतलं आणि C इज इक्वल्स टू फाय डॅश ऑफ एक्स घेतलं, तर आपल्याकडे इनइक्वालिटी काय आहे, 2 टाइम्स मॉड B मॉड C इज लेस देन इक्वल्स टू मॉड B स्क्वेअर प्लस मॉड C स्क्वेअर. ओके, सो मॉड ऑफ यू डॅश ऑफ एक्स काय येईल आपल्याकडे, या टर्मसाठी आपण ते सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला याच्यावरून काय भेटेल, 2 मॉड फाय ऑफ एक्स प्लस मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, तर आपण हा रिझल्ट इथे यूज केलेला आहे. तर याच्यावरून काय येईल, मॉड ऑफ यू डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू मॉड फाय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस A2 आहे असं राहील प्लस 2 टाइम्स मॉड A1 इंटू मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, तर हे आपल्याकडं राहिलेलं आहे असं. ओके, नेक्स्ट काय पहा आपल्याकडे, नेक्स्ट काय केलं आपण पहा, याला मल्टिप्लाय केलं आहे म्हणजे हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केलं तर काय येईल, 1 प्लस मॉड A2 इंटू मॉड फाय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस मॉड A2 इंटू मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ही टर्म आपली काय आहे 2 टाइम्स मॉड A1 फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, सो नेक्स्ट मी काय केलं पहा, 1 प्लस मॉड A2 इंटू फाय ऑफ एक्स स्क्वेअर आहे अशी आणि नेक्स्ट या दोन टर्ममधून काय कॉमन भेटेल, फाय डॅश ऑफ एक्स मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर कॉमन असेल, सो ब्रॅकेटमध्ये काय राहील 1 प्लस 2 टाइम्स मॉड A1 प्लस मॉड A2. ओके, तर हे ब्रॅकेटमध्ये 2 टाइम्स मॉड A1 प्लस मॉड A2 इंटू फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर राहील. देन आपल्याला के हा असा कॉन्स्टंट पाहिजे की के इज इक्वल्स टू 1 प्लस मॉड A1 प्लस मॉड A2. सो आपण इथं ॲडजस्टमेंट केले पहा थोडी. तर काय केले आपण, या टर्ममध्ये
मॉड A1 ॲड केले आणि या टर्ममधून मॉड A1 आपण सबस्ट्रॅक्ट केला. ओके, सो इथून आपण मॉड A1 सबस्ट्रॅक्ट केला आहे. तर काय येईल आपल्याकडे, आणि 2ने या टर्मला मल्टिप्लाय केले तर याच्यामध्ये काही चेंज होत नाही इनइक्वॅलिटी, कारण ही ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल साइन आहे. सो 2ने मल्टिप्लाय केले तरी this term is always greater than equals from this. So 2 times 1 plus mod A1 plus mod A2 into mod of phi of x square plus 2 times 1 plus mod A1 plus mod A2 into mod of phi dash of x square. ओके, तर या दोन टर्ममधून आपण 2 times 1 plus mod A1 plus mod A2 कॉमन काढले. तर काय राहील आतमध्ये ब्रॅकेटमध्ये आपल्याला mod of phi of x square plus mod of phi dash of x square. ओके, तर आपल्याकडे हे ही टर्म आली. नेक्स्ट काय केलं आपण, नेक्स्ट काय बघा, नेक्स्ट काय आपल्याला काय माहीत आहे, नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर इज लेस दॅन इक्वल्स टू मॉड फाय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस मॉड फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, सो या टर्ममध्ये आपण ही व्हॅल्यू पुट केली मॉड फाय ऑफ एक्स स्क्वेअर आणि मॉड फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअरसाठी. सो काय येईल आपल्याकडे, mod of mu dash of x is less than equals to 2 times 1 plus mod A1 plus mod A2 into norm of phi of x square. ओके, तर ही norm of phi of x squareची आपली डेफिनेशन होती. सो आणि आपण 1 प्लस मॉड A1 प्लस मॉड A2 म्हणजेच काय आपला के आहे, आपण रिझल्टमध्ये पाहिलं होतं पहा. सो आपल्याला काय आलं, mod of u dash of x is less than equals to 2 times k into u of x where k is equals to 1 plus mod A1 plus mod A2. आणि हे आपल्याला मॉडमध्ये आहे, ते कशाबरोबर असेल तर आपण मॉड जर काढून टाकलं तर आपल्याला अशी इनइक्वॅलिटी भेटेल, -2k इंटू यू ऑफ एक्स विच इज लेस दॅन इक्वल्स टू 2 यू डॅश ऑफ एक्स इंटू विच इज लेस दॅन इक्वल्स टू 2k यू ऑफ एक्स. ओके, तर याला आपण ए म्हणू. ओके, फर्स्ट आपण काय करणार आहे, ही साईड म्हणजे राईट हँड साईड आपण सॉल्व करूया. ओके, ओके, सो आपण कन्सिडर द राईट साईड ऑफ इक्वेशन ए. काय आहे ती, यू डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू 2k यू ऑफ एक्स. ओके, आणि जर आपण हे सॉल्व केलं म्हणजेच या टर्मला आपण याला डिवाइड केलं यू डॅश ऑफ एक्स आणि त्याचं इंटिग्रेशन घेतलं फ्रॉम एक्स नॉट टू एक्स. ओके, व्हेअर एक्स ग्रेटर दॅन एक्स नॉट. आणि जर आपण सॉल्व केलं ते इंटिग्रेशन तर काय येईल आपल्याला, ln of u of x divided by u of x naught which is less than equals to 2k x minus x naught. ओके, तर हे आपल्याला त्याचं इंटिग्रेशन भेटलं पण सॉल्व केल्यानंतर. आणि नेक्स्ट काय होईल, lnचा आपला इन्व्हर्स काय आहे, एक्सपोनेन्शियल. सो आपण एक्सपोनेन्शियल पॉवर घेतली दोन्ही साईडला, किंवा दोन्ही साईडला आपण एक्सपोनेन्शियल पॉवर घेतली तर काय येईल, u of x divided by u of x naught is less than equals to e raised to 2k x minus x naught. Okay, then u of x is equals to which is less than equals to u of x naught into e raised to 2k x minus x naught. पण आपल्याला u of x म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, norm of phi of x square. Okay, so substitute this value, then we get norm of phi of x square is less than equals to norm of phi of x naught square into e raised to 2k times x minus x naught. ओके, सो दोन्ही साईडला आपल्याला स्क्वेअरच्या व्हॅल्यू आहेत. सो आपण स्क्वेअर रूट घेऊ तर काय येईल, नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स नॉट इंटू ई रेस टू एक्स के टाइम्स एक्स मायनस एक्स नॉट. आणि याला आपण 1 म्हणू, म्हणजे आपल्याला राईट हँडची इक्वेलिटी भेटली आहे आपल्या थेरमच्या प्रूफमधील. ओके, सो आपण लेफ्ट साईडची आपल्याला इनइक्वेलिटी हवी असेल तर आपण इक्वेशन एची लेफ्ट साईड कन्सिडर करणार आहे. काय आहे ती, -2k u of x is less than equals to u dash of x. ओके, ओके, आणि ती सिमिलर वेने आपण प्रूव्ह करणार आहे. ओके, तर ती काय आहे आपली लेफ्ट साईड, -2k u of x is less than equals to u dash of x. ओके, जसं आपण पाठीमागे इंटिग्रेशन फाइंड केलं होतं तसंच याचं पण आपण एक्स ग्रेटर दॅन एक्स नॉट असेल त्यासाठी इंटिग्रेशन फाइंड केलं तर काय येईल, तर ते काय येईल, integration from x naught to x minus 2k dx is less than equals to x naught integration x naught to x u dash of x divided by u of x into dx. Okay, so
आपण हे इंटिग्रेशन फाइंड केलं तर आपल्याला काय भेटेल -2k इंटिग्रेशन एक्स फ्रॉम टू लिमिट्स. तर त्याचा आपण लिमिटसाठी फाइंड केलं तर काय येईल -2k इंटू एक्स मायनस एक्स नॉट इज लेस दॅन इक्वल्स टू ln ऑफ यू एक्स. तर याचं इंटिग्रेशन आपलं ln ऑफ यू एक्स आहे फ्रॉम दी लिमिट एक्स नॉट टू एक्स. ओके. आणि जर आपण हे लिमिट सबस्टिट्यूट केले तर आपल्याला काय भेटेल -2k एक्स मायनस एक्स नॉट इज लेस दॅन इक्वल्स टू ln ऑफ यू ऑफ एक्स डिवाइड बाय यू ऑफ एक्स नॉट. ओके सर. जर दोन्ही साईडला आपण जर एक्सपोनेन्शियल पॉवर घेतली तर आपल्याला काय भेटेल e⁻²k एक्स मायनस एक्स नॉट इज लेस दॅन इक्वल्स टू यू ऑफ एक्स डिवाइड बाय यू ऑफ एक्स नॉट. ओके. जस्ट आपण यू ऑफ एक्स नॉट इकडे आणले तर काय होईल यू ऑफ एक्स नॉट इंटू e⁻²k एक्स मायनस एक्स नॉट इज लेस दॅन इक्वल्स टू यू ऑफ एक्स. पण यू ऑफ एक्स म्हणजेच काय आपले नॉर्म ऑफ 5 ऑफ एक्स स्क्वेअर. सो यू ऑफ एक्स नॉट सो इथं आपण ते सबस्टिट्यूट केलं तर काय येईल नॉर्म ऑफ 5 आणि यू ऑफ एक्स नॉट म्हणजेच काय नॉर्म ऑफ 5 ऑफ एक्स नॉट स्क्वेअर. सो सबस्टिट्यूट केलं तर काय येईल नॉर्म ऑफ 5 ऑफ एक्स नॉट स्क्वेअर इज इंटू e⁻²k एक्स मायनस एक्स नॉट इज लेस दॅन इक्वल्स टू 5 ऑफ नॉर्म ऑफ 5 ऑफ एक्स स्क्वेअर. ओके. आपण दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला इनइक्वालिटी भेटेल नॉर्म ऑफ 5 ऑफ एक्स नॉट इंटू e⁻k इंटू एक्स मायनस एक्स नॉट इज लेस दॅन इक्वल्स टू नॉर्म ऑफ 5 ऑफ एक्स. Okay. So from 1 and 2 what we can say norm of 5 of x is lies between these two values. म्हणजेच काय तर norm of 5 of x naught into e⁻k x minus x naught and norm of 5 of x naught into e⁻k into norm of k into x minus x naught. ओके. तर आपला अजून थेरम कंप्लीट झाला नाही कारण आपण ही एक कंडिशन पाहिली एक्स ग्रेटर दॅन एक्स नॉटसाठी. तर सिमिलरली आपण फक्त काय म्हणणार एक्स लेस दॅन एक्स नॉटसाठी आपल्याला काय भेटेल इनइक्वालिटी नॉर्म ऑफ 5 ऑफ एक्स मायनस एक्स नॉट नॉर्म ऑफ 5 ऑफ एक्स नॉट इंटू सॉरी इथे साईनचा चेंज राहील e⁻k इंटू एक्स मायनस एक्स नॉट इज लेस दॅन इक्वल्स टू नॉर्म ऑफ 5 ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू नॉर्म ऑफ 5 ऑफ एक्स नॉट इंटू e⁻k एक्स मायनस एक्स नॉट. ओके. सो या दोन्हीवरून आपण काय बोलू शकतो फ्रॉम दिस टू याला 3 म्हणू आपण याला 4. ओके. फ्रॉम 3 अँड 4 काय भेटते आपल्याला फ्रॉम 3 अँड 4 वी गेट आपली रिक्वायर्ड इनइक्वालिटी काय आहे नॉर्म ऑफ 5 ऑफ एक्स लाईज बिटवीन दिस टू व्हॅल्यूज. म्हणजेच कोणत्या norm of 5 of x naught into e⁻k mod of x minus x naught is less than equals to norm of 5 of x is less than equals to norm of 5 of x naught into e⁻mod of x minus x naught. Okay, which is the required inequality. अशा पद्धतीने आपला थेरम प्रूव्ह झालेला आहे. ओके. तर आपला हा थेरम होता. तर या थेरमचा जॉमेट्रिकल मिनिंग काय आहे पहा. ही जी आपली इनइक्वॅलिटी आहे याचा जॉमेट्रिक मिनिंग काय आहे तर नॉर्म ऑफ 5 ऑफ एक्स म्हणजेच काय तर लेंथ ऑफ वेक्टर असते नॉर्म म्हणजेच इज ऑलवेज लाईज बिटवीन म्हणजेच कोणत्या दोन कर्वमध्ये राहते हे दोन ओके त्याची लेंथ कोणत्या दोन कर्वमध्ये राहते तर y इज इक्वल्स टू 5 ऑफ एक्स नॉट नॉर्म ऑफ 5 ऑफ एक्स नॉट इंटू e⁻k मॉड ऑफ x मायनस एक्स नॉट अँड सेकंड कर्व कोणता आपला तर नॉर्म ऑफ 5 ऑफ एक्स नॉट इंटू e⁻k मॉड ऑफ x मायनस एक्स नॉट. ओके. सो तो आज याचा जॉमेट्रिकल मिनिंग आहे. म्हणजेच काय तर नॉर्म ऑफ 5 ऑफ एक्स इज ऑलवेज लाईज बिटवीन दी टू कर्व्स विच इज दिस वन अँड दिस वन. ओके. त्या दोन कर्वमध्ये हा नॉर्म 5 ऑफ एक्स लाई करतोय. ओके. तर हा झाला आपला थेरम. ओके. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत नेक्स्ट थेरम. सो आपण आज इथे थांबूया. ओके. तर जर कोणाला काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता डायरेक्टली. ओके. सो थँक्यू.